हॅलो हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण एक खूप इम्पॉर्टंट पार्ट स्टडी करणार आहे. मागच्या सेशनमध्ये डायमेन्शन ॲनालिसिस, डायमेन्शन कोणत्या पण फिजिकल क्वांटिटीचे कसे फाइंड करायचं हे सर्व विद्यार्थ्यांनी प्रॉपरली समजून घेतलेलं आहे. आणि जे आपण असाइनमेंट होमवर्क दिलं होतं ते प्रॉपरली सॉल्व पण करून तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कम्युनिकेट केलं आहे. सो रिअली इट शुड बी द प्राऊड टू मी दॅट ऑल स्टुडंट्स आर अंडरस्टँडिंग प्रॉपरली. येस. सो आत्ताच्या सेशनमध्ये आपण नेक्स्ट पार्ट जो आहे आपण थर्ड पार्ट स्टडी करतोय अप्लिकेशनचा, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर्स ऑफ द फिजिकल क्वांटिटीज दॅट विल बी एक्सप्रेस्ड इन द डिफरंट सिस्टम ऑफ युनिट. आता डिफरंट सिस्टम ऑफ युनिट म्हटलं तर आपण घेतोय SI युनिट अँड CGS युनिट. आपल्याला माहिती आहे 1 मीटर लेंथ जर घेतलं 1 मीटर हे काय होतं सेंटीमीटरमध्ये इट इज सेंटीमीटर दॅट इज 10⁻²2 सेंटीमीटर. म्हणजे हे SI युनिट आणि हा CGS युनिट आहे. हा जो तुमचा हा जो फॅक्टर असेल त्याला म्हणतो आपण कन्वर्जन फॅक्टर्स. गेटिंग. आता जर पाहिलं आपण कन्वर्जन फॅक्टर जर कसं फाइंड करायचं असेल तर आता लक्षात घ्या, कन्वर्जन फॅक्टर फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. आपल्याला 3 फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ, मास आणि टाइम आपण जर पाहिलं इथं SI घेतलं मी, इथं CGS घेतलं तर लेंथ हे रिप्रेझेंटेड होतं किलोग्रॅम. Length is measured in the meter. Mass, this is in the kg and it is second. This is centimeter, this is gram and this is again second. 1 kg equal to 10⁻³ gram and 1 meter equal to 10⁻² centimeter. तर आपलं हे पुढच्या ज्यावेळेस आपण कन्वर्जन फॅक्टर फाइंड करतोय त्याच्यासाठी लागणार आहे, त्यासाठी मी समराईज केलं आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे 10वी पण आपण स्टडी केलं आहे. आता जर पाहिलं आपण, मी एक क्वांटिटी घेतोय, लेट दिस क्वांटिटी इज वर्क, फिजिकल क्वांटिटी वर्क. आपल्याला माहिती आहे वर्कचे 2 युनिट्स आहेत. कोणकोणते युनिट्स आहेत? एक आहे आपलं जूल आणि दुसरा आहे अर्ग हा रिप्रेझेंट करतो CGS युनिट आणि जूल हा रिप्रेझेंट करतो SI युनिट. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे 1 जूल इक्वल टू काहीतरी एक पॅरामीटर येईल, कन्वर्जन फॅक्टर येईल अँड दॅट इज अर्ग. सो आय विल डिनोट दिस ॲज द एक्स. म्हणजे मला हा कन्वर्जन फॅक्टर फाइंड करायचे त्या ठिकाणी. आता कन्वर्जन फॅक्टर फाइंड करण्यासाठी आपल्याला काय लागते, डायमेन्शन ॲनालिसिस यूज करायचे. तर मला वर्क या क्वांटिटीचे डायमेन्शन्स माहिती असणं आवश्यक आहे. आणि डायमेन्शन काय असतील पाहिजे. आता वर्क म्हणजेच काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मला माहिती नाही, मी फाइंड करतोय आता डायमेन्शन्स. काही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपला सोपं जाईल, वेळ वाचेल. पण नसेल माहिती तर आपण 1-2 मिनिटांमध्ये आपण समराईज करून रफ पेपरवर वर्कआउट करून फाइंड करू शकतो. आता आपल्याला फोर्सचं डायमेन्शन माहिती आहे का? मला नाही आहे. तर मी काय करतोय, फोर्स इज इक्वल टू वॉट, मास इंटू ॲक्सेलरेशन. मासचं डायमेन्शन मला माहिती आहे m⁻⁴, l⁻�0, t⁻�0 आणि इथं होईल m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻². म्हणजे हा डायमेन्शन होईल आपला m⁻⁴, l⁻⁴ आणि t⁻⁻². हा झाला फोर्सचा. मी इथं फोर्सचं पुटअप करतोय. फोर्सचा डायमेन्शन आहे m⁻⁴, l⁻⁴. परत एकदा पाहून घ्या, 1 बरोबर आहे 1 l⁻⁴ t⁻⁻². m⁻⁴, t⁻⁻² आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ m⁻�0, l⁻⁴, t⁻�0. सो दॅट बिकम m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻². हा झाला डायमेन्शन आपला कशाचा, वर्कचा. आता हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. वर्कचं डायमेन्शन लगेच आपल्याला लिहिणं आवश्यक आहे, पण तुम्हाला मी ॲज्युम करतो की माहिती नाही, त्याच्यामुळे आपल्याला फाइंड पण करता यायला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण फाइंड करू शकतो. आता जर पाहिलं मी 1 जूल म्हणजे जूल इक्वल टू that is joule is in which system, suppose it is in SI system, and x I have to find out, and erg is what, erg is in CGS unit. आता जूलचे डायमेन्शन काय असतील पहा, m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻², that is in SI system and this is the x. Erg is again same m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻² and that is in the CGS unit. Now what is the x? X is what, m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻². SI हा इथं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे नंतर तो डिवाइड होईल m⁻⁴, l⁻⁴, t⁻⁻². दॅट इज इन द CGS युनिट. बरोबर आहे. आता SI सिस्टीममध्ये आपण
मास लेंथ टाइम, सीजीएस युनिट मध्ये मास लेंथ टाइम याचे युनिट लिहून घेऊयात. इथं मी सॉल्व करतोय पुढच्या ठिकाणी. एक्स इक्वल टू मासचं युनिट काय आपलं केजी, केजी रेस टू द पॉवर 1. लेंथचं युनिट काय, लेंथचं युनिट काय इथे एल रेस टू 2. इट इज नॉट द 2 1, इट इज 2, it is 2 because dimension is the 2 there. M raised to 1 L raised to 2 T raised to minus 2, M raised to 1 L raised to 2 T raised to minus 2. This is the 2 and this is also 2. So kilogram length is what, it is the meter, and this meter it is square, time is second minus 2 upon this is the SI unit, and CGS unit it is gram, gram 1, length it is centimeter square, and this is second minus 2. So second minus 2 it will get cancel. आता हे किलोग्राम मध्ये ग्रॅम मध्ये मला कॅन्सल करण्यासाठी मला किलोग्राम ग्रॅम मध्ये करावं किंवा ग्रॅम किलोग्राम मध्ये करावं. सो आय हॅव दिस 1 किलोग्राम इज इक्वल टू 10 raised to 3 gram. So 1 kilogram is equal to 10 raised to 3 gram raised to the power 1 meter, 10 raised to 2 centimeter it is square, and upon it is gram 1 centimeter square. Yes, now gram 3, yes. So multiply this power here. So this is 10 raised to 3 gram 1 into 10 raised to 4 centimeter square, centimeter square, 10 raised to 2 to 4 centimeter square, it is gram 1 centimeter square. This centimeter square, gram 1 get cancelled. So x I am getting here 10 raised to 7. X I am getting here 10 raised to 7 means 1 joule equal to 10 raised to 7, or x value I am getting here 10 raised to 7 r. So this is your required conversion factors, and we have used the dimensional analysis. We have used the dimension analysis. Please note down this. If any problem, any doubt, any query, single any doubt will be there, give me your comments in the comment box. Definitely every students of our institute should able to understand how to solve or how to find the conversion factors of a physical quantity, any physical quantity. Getting? So please note down this. नेक्स्ट पार्ट आपण स्टडी करणार आहे आता. हे डायमेन्शन अनालिसिस प्रॉपरली सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतोय मी. आणि आता आपण नेक्स्ट पार्ट जो आहे सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड्स हा पार्ट आहे. हा इम्पॉर्टंट आहे सीईटी, जेडब्ल्यू आणि नीट साठी, तर प्रॉपरली समजून घ्या. फर्स्ट विल टेक सिग्निफिकंट फिगर्स. I will write the definition first.
So significant figure is the sum of the reliable digits and the first uncertain digit. आता जर पाहिलं तुम्ही सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, मी एखादं कॅल्क्युलेशन घेतोय 7.2357 किंवा 7.23. आता जसे डिजिट वाढत जात आहेत म्हणजे तुमची सर्टनिटी किंवा ॲक्युरेसी काय होत जाते, वाढत जाते. आणि जेवढे डिजिट कमी असतील तेवढं तुमची ॲक्युरेसी काय असेल, कमी असेल. बरोबर आहे. आणि ही आपण फिजिकल क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस मेजरमेंट करतोय, एखादी लेंथ मेजर करतोय, एखादं वेट मेजर करतोय, किंवा एखादं काहीतरी तुम्ही 10 मुलांना सांगितले की एक्झॅक्टली टाइम काय, कुणी 11.23 म्हणाल, कुणी 11.21 म्हणाल, ही ॲक्युरेसीसाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी आपण सिग्निफिकंट फिगर यूज करतोय. सो सिग्निफिकंट फिगर इज द मेजर ऑफ रिलायबल डिजिट अँड द सम फर्स्ट अनसर्टन डिजिट. जेवढे तुमचे डिजिट हे जास्त असतील तेवढी सर्टनिटी काय असेल, जास्त असेल, ॲक्युरेसी काय असेल, जास्त असेल. आता हे सिग्निफिकंट फिगर फाइंड करण्यासाठी तुम्हाला काही रूल्स लक्षात ठेवायचे. पहिला रूल काय, जर एका नंबरमध्ये जर सगळे नंबरचे नॉन झिरो असतील, सो ऑल आर दी सिग्निफिकंट फिगर. आता इथं जर पाहिलं तुम्ही 178.443 मीटर. आता इथे जर पाहिलं तर तुम्ही हे फिजिकल क्वांटिटी 178.4, इथे तुम्हाला काही नॉन झिरो नंबर दिसतो का, झिरो नंबर, नॉट नॉन झिरो, झिरो नंबर, एक सुद्धा झिरो दिसत नाही. तर याचा जे सिग्निफिकंट फिगर आला 1 2 3 4 5, म्हणजे 5 तुमचे सिग्निफिकंट फिगर झाले. फर्स्ट रूल, ऑल द झिरोज बिटवीन द टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे समजा आता इथे 1 2 3 आणि हे 4 तुमचे नॉन झिरो नंबर आहेत आणि इथे झिरो इन्क्लूड झालाय, पण तो दोन्हीच्या नॉन झिरोच्या मधला नंबर आहे, त्याच्यामुळे हा पण नंबर कन्सिडर होईल तुमचा सिग्निफिकंट फिगर. सो 1 2 3 4 5, म्हणजे इथं पण हे काय तुमचा 5 इज द सिग्निफिकंट नंबर्स. इफ द नंबर इज लेस दॅन 1, लेस दॅन 1 म्हणजे 0 पॉईंट असा काहीतरी नंबर येईल. इफ द नंबर इज लेस दॅन 1, त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, डेसिमल नंतरचा झिरो आणि फर्स्ट नॉन झिरो हा जो नंबर आहे, तर फर्स्ट नॉन झिरो या ठिकाणी इथे येईल. तर सगळे नंबर तुमचे हे झिरो नंबर जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी नॉन सिग्निफिकंट घ्यायचे. म्हणजेच याचा जो सिग्निफिकंट फिगर असेल तो किती असेल, 1 2 3 4 5, हा 5 असेल. समजलं. त्याच्यानंतर झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ नॉन झिरो नंबर्स. आता नॉन झिरो नंबरच्या राईट हँड साईडला म्हणजे 1.5, समजा 1.500 हा 1.5 असतो. आता इथं जर पाहिलं, इथे तुमचे दोन सिग्निफिकंट नंबर येईल, पण जर तुमच्या प्रॉब्लेममध्ये इथं 0.5 राईट हँड साईडला जर 0 दिले असतील तर तुमचा इथं जो तुमचा हा 0 आहे हा सिग्निफिकंट फिगरमध्ये काउंट करायचे अँड दॅट बिकम द 4. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. नंबर दिले जातील, सिग्निफिकंट फिगर तुम्हाला फाइंड करा असं प्रॉब्लेम असेल. सो यू शुड एबल टू आन्सर दॅट क्वेश्चन, हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर फॉर अ गिवन पर्टिक्युलर नंबर. सो प्लीज नोट डाउन दिस, then we'll see some problem. तुमच्या स्क्रीनच्या समोर काही प्रॉब्लेम्स दिले, तुम्हाला सिग्निफिकंट फिगर फाइंड करायचे आणि तिथं रूल्स इथं मेन्शन करायची गरज नाही, पण एक प्रॅक्टिससाठी म्हणून आपण करतोय. 25.42 किती सिग्निफिकंट फिगर आहे त्या ठिकाणी, 4. कोणता रूल वापरला आपण, फर्स्ट. 0.00 नंबर इज लेस दॅन 1, म्हणजे हे इग्नोर करायचे, 1 2 3 4. सो कोणता रूल वापरलो आपण, थर्ड. फर्स्ट, दिस इज द थर्ड. 35.320 1 2 3 4 5, राईट हँड साईडला 0 आहे, त्याच्यामुळे हा येईल 5. कोणता रूल वापरलो आपण, फोर्थ. यस.
1 2 3 4 5 म्हणजेच हा 5 इथं पण कोणतं रूल वापरला आपण 4. आता इथे फक्त 91 जर दिला असेल तर याचा सिग्निफिकंट फिगर 2 असतात, पण इथं 0.00 दिला त्याच्यामुळे तो काउंट करायचा आपल्याला. इथं 1 कोणता रूल वापरलो आपण? इफ द नंबर इज लेस दॅन 1 दॅट इज द थर्ड. 0.1250 म्हणजे इथं तुमचा 0 नाही, 1 2 3 4 सो 4, सो नंबर इज 3. तुमचं 10 डेज टू पॉवर हा कन्सिडर करायची गरज नाही, सो इग्नोर द पॉवर विथ द 10 डेज टू समथिंग. सो काउंट जस्ट ओनली 1.6, so it become 2 in 2. This is the first whole number and this is the 2 2, this is the 1 for rule number 1. Yes, so I hope that everyone has understood the properly regarding the significant figure. Note down this. Any problem will be there, so mention in the comment box. The next is order of magnitude. Order of magnitude. The measurement of physical quantities can be expressed in the form of a into 10 raised to n, where n is any integer called as order of magnitudes. So what is the order of magnitudes? कोणतं पण एखादी फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण मेजर करतोय, ती आपण एक्सप्रेस कशामध्ये करतोय? a into 10 raised to n, where n is any integer. This is called as order of magnitude, and for that particular a we have the condition where 0.5 is less than equal to a, less than 5. म्हणजे a वर एक तुमची कंडिशन असेल, हे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. a ची व्हॅल्यू किती असायला पाहिजेत? 0.5 लेस दॅन इक्वल टू a, or it is a is greater than or equal to 0.5, a is greater than equal to 0.5 आणि लेस दॅन 5 म्हणजे तुमचं 0.5 to 5 या रेंजमध्ये तुमची व्हॅल्यू a ची असायला पाहिजे. म्हणजे इक्वल टू 0.5 चालेल, पण एक्झॅक्टली इक्वल टू 5 चालणार नाही. सो इंटरवल बिकम इट इज 0.5 अँड दिस इज 5. इट इज क्लोज, दिस इज द ओपन. ओपन म्हणजे 5 इक्वल टू चालणार नाही, पण 0.5 इक्वल टू चालेल. एक्झाम्पल घेतोय मी इथे एक एक्झाम्पल. स्पीड ऑफ लाईट इज वॉट 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. हे आपण मेजर केलेली व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू ज्यावेळेस आपण मेजर करतोय, हे पहिल्यांदा या फॉर्ममध्ये आहे का नाही पाहायचं. a into 10 raised to n आहे. येस, 10 raised to काय तर दिसतं, a दिसतं. आता तुम्हाला a ची व्हॅल्यू व्हेरीफाय करायची आहे. a ची व्हॅल्यू तुम्हाला 0.5 ते 5 याच्यामध्येच आहे का, रेंजमध्ये आहे का पाहिजे, आहे का? 0.5 तीन व्हॅल्यू 0.5 1 1.5 2 3 3.5. येस, ऑब्विसली a इज बिलॉंगिंग टू द रेंज 0.5 टू, म्हणजे आपण असं लिहू शकतो a इक्वल टू 3 अँड दॅट बिलॉंग्स टू दी 0.5 to 5. यस, म्हणून काय तुमचा जो n ची व्हॅल्यू काय झाली तरी 8 कम्पेअर जर केलं, सो n इक्वल टू 8. दिस इज युअर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड्स. समजलं? आणखीन आपण प्रॉब्लेम घेऊयात जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली समजून जाईल. Second
mass of electron, it is 9.1 into 10 raised to minus 31 kg. Third, height of tower 4325 meter. Fourth, 789 kg. Fifth, 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. तर आता पाहूयात आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय येईल. खूप इम्पॉर्टंट आहे नीट, JEE, CET आणि बोर्डच्या एक्झाम दृष्टीनं. मास ऑफ इलेक्ट्रॉन्स हे समजलं असेल तुम्हाला. मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 into 10 raised to minus 31. जर पाहिलं तुम्ही 9.1 A into 10 raised to n इक्वल टू 9.1 into 10 raised to minus 31. आता इथे तुम्हाला रेंजमध्ये दिसतंय, यासारखं दिसतंय, पण रेची व्हॅल्यू तुम्हाला इथं मॉनिटर करायची. त्याची व्हॅल्यू 9.1 नाही आणि हे 0.5 ते 5 मध्ये आहे का? नाहीये. म्हणजे मी काय करेन, आता मी इकडचं डेसिमल घेतलं तर तो काय होईल, -32 होईल. यस, -32 10 raised to minus 32 म्हणजे हा होईल 91 into 10 raised to minus 32. डेसिमल शिफ्टिंगचे तुम्हाला 8वी 9वी 10वीला झालेलं आहे. तर मी ॲज्युम करतोय की तुम्हाला माहिती असेल डेसिमल शिफ्टिंग म्हणजे 10 raised to किती पॉवर घ्यायचं, 10 raised to मायनस कसं पॉवर घ्यायचं. जर नसेल येत तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, आय विल डिवाइज दॅट. समजलं? कारण हा कन्सेप्ट पूर्ण डेसिमल शिफ्टिंगवर आहे. तर मला काय करावं लागेल, मला या ठिकाणी 9.1 हा इकडच्या म्हणजे इतर डेसिमल घ्यावं लागेल. सो 0.91 into 10 raised to minus 30, 10 raised to minus 30. यस, सो 10 raised to minus 30 झाला म्हणजेच तुम्हाला इथं 9. यस, सो 10 raised to minus 30. आता हा 0.91 0.5 ते 5 याच्यामध्ये आहे बरोबर आहे. म्हणून याचं जी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड झाली ती किती येईल, इट इज -30. आपल्याला कम्पेअर करायचे n सोबत. 789 kg, 789 जर मला 0.789 into 10 raised to 3 करावं लागेल, दॅट इज अ kg. सो n, that is order of magnitude is 3. Height of the tower 4325 meter. 4325 meter. So it is 0.4325 into 1 2 3 4 डेसिमल शिफ्ट केलं आहे 10 raised to 4. So that is nothing but it is a raised to 10 raised to n. So n is equal to order of magnitude is equal to how much, 4. या ठिकाणी 1.6 ऑब्वियसली तो कम्पेअर करतोय आपण a into 10 raised to n सोबत. a ची व्हॅल्यू 1.6 आहे आणि 1.6 या रेंजमध्ये आहे, म्हणजेच तुमचं ऑर्डर किती झाली, -19. गेटिंग? तर अशा प्रकारे तुम्हाला सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड करणं यायला पाहिजेत. सो आय होप दॅट एव्हरीवन हॅज अंडरस्टूड द व्हेरी प्रॉपरली रिगार्डिंग द सिग्निफिकंट फिगर अँड द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड्स. याच्यावर क्वेश्चन हा कंपल्सरी असेल. बोर्ड एक्झाम्स, नीट, JEE, CET. आपल्याला इथं मार्क मिस करायचे नाहीत. इथं जर मार्क मिस केलं तर आपली जी सोपे जी मार्क्स आहेत ते आपण आपल्या हातातून घालणार आहेत असं समजा. लक्षात घ्या, हा 5वा सेशन आहे आपला युनिट्स अँड मेजरमेंटचा. परत पहा आणखी युनिट नंबर 1, लेसन नंबर 1, लेसन नंबर 2, लेसन नंबर 3, लेसन नंबर 4, 5 आणि उद्याचा सेशन किंवा त्याच्यानंतरचा आणखीन एक सेशन. या सेशनमध्ये आपला युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर हा कन्क्लूड झाला असेल. हेडिंग म्हणजे तुमचं पहिला चॅप्टर आता आपण कन्क्लुजनच्या मार्गावर आहे. संडेला तुमची एक्झाम होणार आहे, युनिट टेस्ट 1. प्रत्येक गोष्टी तुम्हाला लिहून अभ्यास करायचे आहेत. जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा सुरुवातीपासून. म्हणजे तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशीपर्यंत तुम्हाला फिजिक्सच्या डेफिनेशन पासून ते शेवटचा जो पार्ट आहे, एरर आणि टाइप्स ऑफ द एरर अँड न्यूमेरिकल बेस्ड ऑन दॅट, हे परफेक्ट यायला पाहिजेत. परफेक्ट यायला पाहिजे. तुम्हाला कधी जरी उठवून जरी सांगितलं की बाबा अरे बाबा ते सिग्निफिकंट फिगर काय असतं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय असतं, डायमेन्शन म्हणजे काय असतं, तर डोळे न उघडता तुम्हाला सांगता यायला पाहिजेत. जसं माझ्या डोक्यामध्ये बसलेल्या सगळ्या गोष्टी त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये फीड करायचे आणि जेणेकरून आपण रट्टा मारून अभ्यास नाही करणार. आपल्याला नीट आणि JEE क्रॅक करायचे. तर यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे कन्सेप्च्युअल स्टडी अँड वी आर डुईंग अ कन्सेप्च्युअल स्टडी. गेटिंग?
तो आय होप दॅट एव्हरीवन हॅज अंडरस्टूड दिस प्रॉपरली सेशन. लिहून अभ्यास करा, प्रत्येक गोष्ट लिहून अभ्यास करा. नोटबुक अशा पूर्ण भरायला पाहिजे. तुमची ज्यावेळेस 12वीपर्यंत होईल ना, अशा नोटबुकची थप्पी लागली पाहिजेत, जेणेकरून तुमचं म्हणजे हात हे पूर्ण असे झिजून जायला पाहिजेत. तेव्हाच ते सक्सेस भेटतं. आणि हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. हार्डवर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट and the dedication. You should be dedicated. Hard work and the dedication, these are the two key to success your NEET and JEE. Getting? So dedication घ्या, वेड होऊन जा, पागल होऊन जा अभ्यासाच्या मागं. समजलं? दुसऱ्या मागं आपल्याला पागल व्हायचं नाही, आपल्याला अभ्यासाच्या मागं पागल व्हायचे. डेडिकेशन न करायचेत आणि खूप खूप हार्डवर्क करायचेत. आता 2 तास स्टडी स्टार्ट करा. मी मागच्या वेळेस तुम्हाला 1 तास म्हटलं होतं, आता 2 तास स्टडी स्टार्ट करा. आणि याचा मला इफेक्ट हा टेस्टमध्ये हवा आहे. टेस्टमध्ये सगळ्यांचा परफॉर्मन्स जवळजवळ आउट ऑफ मार्क्सला जायला पाहिजेत. एखादी मार्क्स, एखादी सिल्ली मिस्टेक आत्ता या स्टेजला झाली तरी चालेल, पण 25 मार्क्सचा पेपर असेल, तुम्हाला 24, 23 सर्वांना मार्क्स पडलेले पाहिजेत. गेटिंग? सो आय थिंक यू हॅव अंडरस्टूड व्हेरी प्रॉपरली रिगार्डिंग ऑल द सेशन्स इन युनिट्स अँड मेजरमेंट. Tomorrow or maybe day after tomorrow we are concluding these chapters and then we'll start the next chapters. Getting? So thanks for watching this video. अभी आपको ये अगर सेशन लाइक हुआ है तो प्लीज़ हिट योर लाइक बटन. इससे क्या होगा, इससे हमें मोटिवेशन मिलेगा दैट जो हम कर रहे हो बच्चों के लिए वो बहुत ही पॉजिटिव से कर रहे हैं और हमें उतना रिस्पॉन्स मिल रहा है स्टूडेंट की तरफ से. और अभी तक अगर आपने चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ सब्सक्राइब द चैनल्स and press the bell icon to get the updated video information about these channels. So thanks for watching this video. Thank you.